नचिकेत मुंदळ्यांनी खूपच सगळ्यांना साथ चांगली दिली. पण वाजवणं असा शब्द जेव्हा आला तेव्हा मग त्यांनी सांगितलं की आमच्या नमुनीच्या मुलांना वाजवणं वेगळं माहिती. उशीर झाला की सर जे काही मारायचे पण राग नसायचा. पुन्हा संक्रांतीला जाऊन तिळगुळ घ्यायला सरांच्या दारात उभे. हे जे काही प्रेम होतं हे मी विया कुलकर्णींकडनं सुद्धा खूपदा ऐकलंय. विया कुलकर्णी माझे गुरुजी. तुम्हाला जरी शाळेत शिकवायला असले तरी नंतर मात्र त्यांची माझी गाठ पडली आणि अतिशय सुंदर मला त्यांनी मार्गदर्शन केलं. तर त्या वियांची आठवण आज काढून मी मुद्दाम या वाजवण्याबद्दल सांगणार आहे की नचिकेतनी मार खाल्ला असेल की मला माहिती, ते काही बोलले नाही त्यावेळेला. पण बाकीच्यांनी सांगितलं की हो आम्हाला खूप मारायचे, आम्हाला अगदी राग यायचा. एकदा तर असं घडलं की एकाला त्या जे कोणी शिक्षक मारत होते त्यांना येऊन त्यांनी मारलं एका शाळेमध्ये. अशाही घटना घडलेल्या आहेत. पण ह्या वाजवण्यावरनं अमिताभ बच्चनला एकदा जेव्हा विचारलं की तुम्ही आता एवढा टॉपवरती आहात, आयुष्याचं सगळं काही तुम्हाला मिळालंय, समाधानी असाल नाही का तुम्ही? तर ते म्हणाले नाही. मग जोपर्यंत माणसाला एखादं वाद्य वाजवता येत नाही तोपर्यंत त्याला आयुष्यात पूर्णत्व नाही. हे वाजवणं. पण तिसरं वाजवणं मला रथयात्रेने जेव्हा त्यांच्या वाचनात आलं, त्यांनी जे सांगितलं ते फार वेगळं होतं. भावे स्कूल ही शाळा तुमच्या नवीन मराठीच्या बरोबरीने चालू झाली आणि जेव्हा ही शाळा सुरू झाली तेव्हाचे विद्यार्थी हे वयाने मोठे असायचे. विद्यार्थ्यांना ड्रेस कोड जो होता तो धोतर, टोपी, कोट वगैरे असा असायचा आणि शिक्षकांचाही तोच ड्रेस. साधारण 7वी पास झाल्यानंतर मुलं शाळा सोडायची आणि त्यांचं लग्न व्हायचं. 10वीला असलेल्या मुलांचे बऱ्यापैकी लग्न झालेले असायचे. आता ह्या सगळ्या धावपळीमध्ये ही मुलं जेव्हा शाळेत यायची किंवा शिक्षक शाळेत यायचे, शिक्षक आणि मुलांचा ड्रेस कोड सारखा. तर असाच एक नुकताच 10वी झालेला मुलगा शाळेत शिक्षक म्हणून लागला होता आणि ही मुलं सगळ्यांनाच उशीर झाला आणि दारामध्ये जमदग्नी असे सर उभे होते. हातामध्ये ते काय त्यांच्या फोक होता, त्यांनी सटासट मारायला सुरुवात केली. मुलांच्या हातावर मारलं आणि सगळी मुलं मग वर्गात गेली आणि वर्गामध्ये जाताना एक मुलगा स्टाफ रूममध्ये गेला. स्टाफ रूममध्ये गेल्यावर ते म्हणाले, अरे आत्ता मी तुला मारलं ना, उशीर झाला ना तुला? हो म्हणे. पण मग तू इथे कसा? नाही म्हणे, मी रुजू झालं शाळेत शिकवायला. असं का म्हणे? आता लक्षात ठेव, पुन्हा उशीर करू नको. तो म्हणाला बरं. आणि हो, पुन्हा असं करू नको. उशीर का झाला तुला? तो म्हणाला माझी बायको बाळंत झाली. तरी पण असं करू नको. त्यालाही तो हो म्हटला. आता तरी उशिरा येण्याला नको का बाळंत होण्याला नको? हे अजूनही कोणच आहे. आपल्या पुढे नचिकेत वाजवत आहे. तर सगळ्यांनी आग्रह म्हणजे असा आहे की मी आता सध्या अध्यापन करतो. म्हणजे जास्त करून म्हणजे माझी रियाज म्हणतो तसं काही होत नाही ते अध्यापनामध्ये. पूर्वी सात संघात मी जेव्हा अहंकार केलं त्यावेळेस खूप वादन, स्वतंत्र वादन खूप केलं. पण आता काही बराच कालखंडामध्ये गेला आता तरी पण एक 5 मिनिटं फक्त. आणि हे प्रवचनकार, कीर्तनकार किंवा सूत्रसंचालक ते तबलावादक म्हटल्यावर बोलून देत नाही, हाताने बोला म्हणतात फक्त. तर मी आज आत्ता मगाशी मला सुचलं थोडं 2 ओळी मी लिहिले त्या फक्त आधी वाचतो. गायन म्हणजे आधी पुलंची आठवण झाली याच्याबद्दल की पुलं नेहमी म्हणायचे की एखाद्या कलेशी घट्ट मैत्री करा. कोणी CA आहे, मित्र, कोणी म्हणजे मोठमोठ्या पोस्टला काम करत असतात, ती पोटांची विद्या झाली. तर एखाद्या कुठल्याही कला त्याच्याशी जवळीक करा, मैत्री करा, की कसं जगायचं ते सांगून जाईल ती कला तुम्हाला. तर गायन, वादन, नृत्य तिन्ही कलांचा अंतर्भाव असलेल्या याला संगीत म्हणतात. हे नुसतंच गायन झालं तर संगीत नाही होत. संगीत विद्येच्या विस्ताराबद्दल बोलणे कठीण आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं विया कुलकर्णी सरांची त्यांनी आठवण काढली म्हणून 2 ओळी फक्त आठवलं. मी सकाळी लिहून काढला, आठवलं तसं. ज्ञानेश्वर महाराजांचं एक वाक्य हे आहे, ज्ञानेची उपमा ज्ञानेची का. तर तद्वत विद्येचं कसं आहे का, संगीत विद्येचं विद्येची उपमा विद्येची का, असं एक आपण असं म्हणता येईल. गानविद्येत स्वर साधना तशी तबला वादनात अक्षर साधना असते. स्वर म्हणजे ठेराव, तर लय म्हणजे गतिमानता. स्वर म्हणजे स्थिरता, लय म्हणजे चाल. स्वर म्हणजे रुकाव, तर लय म्हणजे प्रवाह. स्वर म्हणजे नादाची एकसंधता, तर लय म्हणजे काळाचं विभाजन. स्वर साधनेतून कलाकाराची एकाग्रता व स्थिरता स्पष्ट होते. तिथे लय साधनेतून कलाकाराची सजगता आणि आत्मविश्वास अधोरेखित होतो.
भारतीय संगीतात या भिन्न धर्मी स्वर आणि लय यांनी एकमेकांचे गुण स्वीकारले म्हणून भारतीय संगीत आता आपण ऐकलं अतिशय समृद्ध झालेलं आहे. तर लय लय याच्यावरनं काल आमचा बोलताना विषय झाला. मी किती 2 मिनिटं फक्त
ते पुष्कळ बडवलेले आहेत, त्याचाच हा परिणाम. आणि शिक्षकांनी तालातच मारला असल्यामुळे सगळं तालासोबत चाललंय. मत पूछो कि मेरा कारोबार क्या है, मत पूछो कि मेरा कारोबार क्या है, मुस्कुराहट की छोटी सी दुकान है नफरत के बाजार में. असे भाव ज्या गीतातनं व्यक्त होतात, अशा गझला आपल्या सगळ्यांच्या मनाला भावतातच. कारण आमच्या सगळ्यांच्या लक्षात असतं की एक सास सबके हिस्से में, एक सास सबके हिस्से में हर पल घट जाती है. एक सास सबके हिस्से से हर पल घट जाती है. कोई जी लेता है जिंदगी, किसी की कट जाती है. आता आपल्या पुढे गीत सादर होणार आहे सलोना साजन है और
पुणेकर आणि नुमवीतली मुलं म्हटलं की मुळा मोठ्या नदीचा पूर आपल्या सगळ्यांना पाहायला जायला आवडतो. आपण सगळे जायचो, पण त्यावेळी शाळेतून जाताना त्याच्या मागे एक वेगळी गंमत असायची की मुली पण येत आहेत का बघायला. मग पूर पाहता पाहता मुली बघणार. किंवा त्याच्याही पलीकडच्या काळात जाऊन पाहिलं तर माझी आता जावणी आले तिथे, तिचे सासरे एक आठवण सांगायचे की लग्न ठरल्यानंतर खरं म्हणजे आजकाल आपण कथा कादंबऱ्यांमधून वाचतो की वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला जाणं किंवा डेटिंग करणं आत्ताच्या भाषेमध्ये. तर पूर्वी आम्ही पण असं काहीतरी चान्स मारायचो की कुठे ती दिसतेय का, भेटतेय का. आणि म्हणे मी जायचो नेहमी मला ती दिसते म्हणून बघायला, तर नेमकी सासू समोर यायची म्हणे. अगदी हा ती घटना आठवते. पण अशा भेटीच्या जागा तुम्हा आम्हाला कथा कादंबऱ्यात ज्या भेटतात त्या नेहमी सागर किनारी किंवा नदी किनारी असतात. अशा सागराचं वर्णन पुढे प्रणित योग आपल्या पुढे सादर करते, जिथे सागरा धरणी मिळते. सादर करणार आहे, पण माझ्याकडे त्यांचं गाणं बदलून आलंय. मी त्यांना म्हटलं की असं होते, परवा हे म्हणणार होते ना, त्याचं काय झालं ते म्हणे नाही, त्यांची जरा दाताची ट्रीटमेंट सुरू झाली. आपल्या सगळ्यांच्याच आता या एकदा ज्या काही तक्रारी सुरू झाल्या त्यातली ही तक्रार, तर त्यांनी ते दाताची तक्रार त्यांच्या गाण्यात तर
कशी सांगितली असेल? दाता वाचून कळले सारे दातांच्या परी पडते दातांच्या परी पडते गर्दनावा दातास बिळाला सूज नवी अनशूल विराळा त्या दिवशी का प्रथमच माझे दोन गाल अवघडले दोन गाल अवघडले आठवते दुखण्याच्या रात्री आठवते दुखण्याच्या रात्री लक्ष दर्द घस घसले गात्री लक्ष दर्द घस घसले गात्री स्थितीत तसल्या मम जन्माचे रहस्य मजल घडले अशी आत्मसाठी झाली. पण असं काही असलं तरी आपण सगळे नेटाने गात असतो, कविता वाचत असतो, कथा वाचत असतो. तर आदिल अवचटांची आपण सगळ्यांनी वाचलीच असेल. ते मला यांच्याकडे पाहून सारखं वाटतं की त्यांना इतकं छान वाटतंय, गावंसं वाटतंय. त्यांचं गीत ते ज्योती कलशात सादर करणार आहे. पण त्याच्या आधी त्यांच्या मनात असं असेल की आता उतार सुरू झालाय. आम्हा सगळ्यांच्या वयाला 60वं वर्ष लागतंय. आता उतार सुरू झाला, चढणं ही भानगडच नाही. आता कुठलंही शिखर गाठायचं नाही, कारण नुसताच उतार. टेकावं वाटलं तर टेका एखाद्या दगडावर. फांदीवरच्या पक्ष्याशी गप्पा मारा क्षणभर. जमलं वाटलं तर गाणंही गावं. मिसळून बरेच दिवसात शीळ वाजवायचीच आपण विसरून गेलोय. खरं तर ही झाडं, पक्षी, डोंगर, दऱ्या इथेच तर होत्या ना. पण आम्हाला चढताना त्या दिसल्याच नाही. असू दे, आता दिसतायत ना. मजेत बघू, हळूहळू उतरताना त्यांच्यात मिसळून जाऊ आणि गाणं गाऊ ज्योती कलश झळके.
सगळ्यांनीच ओ हेनरीची एक कथा वाचलेली, द लास्ट लीफ त्याचं नाव होतं. 2 मैत्रिणी राहत असतात. एका मैत्रिणीला खूप बरं नाहीये, पण तिला बरं नसण्यापेक्षा ती मनाने जास्त निराश झाली. तिच्या खिडकीतनं समोर एक वेल चढलेली आहे आणि त्या वेलीचं पान एक एक करून गळून जाते. तिच्या मनात सारखा विचार येत होता की आता हे शेवटचं पान गळलं की त्या दिवशी नंतर मी नसणार आहे. हे जेव्हा एखादी गोष्ट मनाने घेतात त्यावेळेला अशी माणसं मरण्याआधीच मेलेली असतात. पण तिची जी मैत्रीण असते ती ठरवते की नाही, हिला जगवायचं, कारण ही शरीराने फारशी आजारी नाहीये, मनाने जास्त आजारी. आपल्यापैकी अनेक जण ही गोष्ट अनुभवतात आणि ही मैत्रीण शेवटी अतिशय कडाक्याची थंडी पडलेली आहे, बर्फ पडतंय, अशा याच्यामध्ये त्या खिडकीच्या समोर जाऊन एक मोठं वेलाचं चित्र तिच्या मित्राच्या सहाय्याने काढते आणि ह्या मुलीला ते पान कधी गळलंच नाही असं दिसतं आणि तिचं आयुष्य सुरू होतं. आपल्या सगळ्यांच्यासाठी हे लास्ट लीफ जे आहे ते म्हणजे हा नुमवीय मित्र वर्गाचा परिवार, आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी ओढीने जगायचे, आधीरतेने यायचे आणि भेटायचंय. कारण जगणं सुंदर आहे, जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुद्धा सुंदर आहे. मौनाला मातीचा गंध आहे. हवा जरी उदास असली तरी मन आपलं धुंद आहे, कारण असण्या इतकं नसणंही सुंदर आहे. आता अशाच भावाचं एक पुढे येते, दो सितारों का मिलन, 2 मित्रांचं मिलन किंवा ह्या सगळ्यांचं मिलन या गाण्यातून पुढे येते.
विशेष आभार मानूया, कारण आज आपल्या सगळ्यांचे त्यांनी छान फोटो काढलेले, म्हणजे आपले छानच फोटो येणार आहेत असं समजून तर त्यांचे विशेष आभार मानते आणि पुण्याच्या सगळ्या स्टाफचे सुद्धा. शेवटाकडे जाताना एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगायची वाटते. माझा मुलगा मिलिटरीमध्ये आहे, मेजर आहे, आणि आज त्याच्या टॅगचं प्रदर्शन पहिल्या नगराने होणार होतं. त्याच्यामुळे एक आठवण अशी आली आणि सांगायची, मध्यंतरी त्याचं पोस्टिंग आसामला होतं आणि आम्ही तवांगला जाताना त्यांनी आम्हाला जी कथा सांगितली ती जागा दाखवली. त्याच्यानंतर ती कथा आज तुम्हाला मुद्दाम शेअर करणार आहे, कारण ते शेवटच्या गीताशी जास्त कनेक्टेड आहे म्हणून. आता सध्या आपण बघतोय की अनेक लोक रस्त्यावर उतरले, मोदी सरकारने जे काही नियम केले त्याला विरोध करतायत, पण तो नको करायला का? कारण त्याची कारणे ह्याच्यात लपली आहेत. ज्यांनी आसाम पाहिलं, ज्यांनी तिथली अडचण पाहिली आहे, किंवा तिथले सगळे प्रकार पाहिले, त्यांच्याही नक्की लक्षात येतं. तिथे गेल्यानंतर, तवांगला गेल्यानंतर एक सेल्वा पास म्हणून तुम्हाला मोठा रोड लागतो की जो पुढे चीनकडे जाणार आहे आणि अत्यंत दुर्गम भागाचा रस्ता आहे. तर मी उत्सुकता म्हणून विचारलं की हे कसं काय नाव असं काय ठेवलं, ह्याचा अर्थ काय वगैरे आपण विचारतो. मग त्यांनी जाताना आम्हाला जोगिंदर सिंग नावाच्या एका समाधीपाशी आम्ही थांबलो. त्या तिथे थांबल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या समाधीचा आणि त्या नावाचा संबंध आहे. हा जोगिंदर सिंग एक साधा जवान म्हणून तिथे कार्यरत होता आणि तवांगच्या बॉर्डरवरून खाली येताना रजा घ्यायची असेल तर रजेच्या आधी 7 दिवस खाली उतरायला लागतं, कारण एवढा तो मोठा पट्टा आहे सगळा. आणि मग 7व्या दिवशी जेव्हा तो रेल्वेत बसतो त्या दिवशीपासून त्याची रजा सुरू होते, सँक्शन होते. इतका तो दुर्गम भाग आहे. या जोगिंदर सिंगची जी पलटण होती ती तवांगच्या सगळ्यात वरच्या भागावरती डिप्लॉय केलेली होती आणि तिकडनं खालची बाजू दिसत होती की जिकडनं चिनी सैन्य आक्रमण करणार होते. हा जवान सुट्टीवर गेला, त्याची सुट्टी 1 आठवड्यानंतर धरली गेली, पुढे 15 दिवस तो गेला. या 3 आठवड्याच्या कालखंडामध्ये ह्याची जी रेजिमेंट होती ह्या रेजिमेंटला मागे घेण्याचे आदेश आले होते, पण हा सुट्टीवर आल्यानंतर ह्याच्यापर्यंत ती बातमी पोचली नव्हती. हा तसाच तडक वरती गेला आणि त्याच्या तिथे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की सगळी रेजिमेंटचं हत्यारं साहित्य तिथे, पण माणसांना काढून घेते की त्यांना खाली नेले. ह्या सगळ्याचं कम्युनिकेशन व्हायला त्यावेळेला फारशी तिथे सोय नव्हती. मग तुम्हाला आपण आलोच आहे तर थांबूया आणि 2-3 दिवसांनी बघू काय करायचं ते. या टेकड्यांच्या वरती कुठेतरी कोपऱ्यामध्ये डोंगराच्या मध्ये छोट्या छोट्या झोपड्या असतात आणि या झोपड्यांमधनं जे काही आसामी लोक राहतात त्यांच्याकडनं अन्न मिळवायला त्यांनी सुरुवात केली. त्यातल्या एका शेतकऱ्याच्या 2 मुली होत्या, ज्यांचं नाव होतं नुरा आणि सेल्वा. या दोघींना त्यांनी सांगितलं की मला डबा तुम्ही वर आणून देत जा. पण एक दिवस डबा आणून दिल्यानंतर रात्री त्याच्या लक्षात आलं की खाली दरीमध्ये काहीतरी हालचाल होते, काही लाईट्स पुढे येत आहेत, काही मशाली पुढे येत आहेत. आणि मग त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रत्येक ठिकाणच्या त्यांच्या ज्या काही अटॅक करण्याच्या जागा होत्या तिथल्या बंदुका त्यांनी सज्ज केल्या. आणि हा एकटाच होता, सगळी रेजिमेंट खाली गेलेली. आणि त्यांनी वायरलेसवरनं कळवलं की अशी हालचाल सुरू आहे आणि हे सैन्य पुढे पुढे सरकते, तर ताबडतोब पाठवा. आता इथे वर यायला 7 दिवस लागतात. ह्या 7 दिवसांमध्ये ह्या एकट्याने ती सगळी खिंड लढवलेली आहे. ह्या जोगिंदर सिंगची समाधी तिथे. ही खिंड लढवत असताना त्याला डबा घेऊन या नुरा आणि सेल्वा दोघी यायच्या. चिनी सैन्याच्या लक्षात येणार प्रत्येक पोस्टवरनं गोळीबार होतोय आणि प्रत्येक ठिकाणून आलं तर म्हणजे नेमकं सैन्य किती वरती त्यांच्या लक्षात येणार. म्हणून त्यांच्यातले 2 गुप्तहेर आले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की वरती रोज डबा जातोय जेवणाचा. बरेच मोठे असतात ते डबे जे जातात ते, 2 दिवसाचं असेल, 3 दिवसाचं असेल. आणि त्यांनी ह्या मुलींवर पाळत ठेवली. ह्या मुली कुठे जातात, डबा कसा देतात, ह्याची नेमकी पोस्ट कुठे आहे, कुठून आपल्यावरती हल्ला होतो, हे पाहिल्यानंतर शेवटच्या 6व्या-7व्या दिवशी त्यांना ह्याचा स्ट्रेस लागला की ह्या 2 मुली वरती जेवण घेऊन जातात. साधारण 15-20 लोक तरी वरती असतील, कारण हा एकटा ह्या सगळ्या पोस्टवरनं आळीपाळीने तो त्या बंदुका चालवायच्या, आळीपाळीने तो हल्ला करत होता. आणि जेव्हा या मुलींच्या लक्षात आलं की आपल्या मागावर कोणीतरी आहे, ह्या मुली जीव घेऊन पळत सुटल्या आणि त्यांनी तिथल्या वरच्या टोकावरनं उडी मारून जीव दिलेला. त्या दोघींच्या सन्मानार्थ ह्या सगळ्या रस्त्यांना ती नावं दिलेली आहेत, कारण त्यांनी त्यांचा जीव गमावला, पण तोपर्यंत भारताचं आर्मी तिथे आलेली होती आणि ह्या एकट्याने ही खिंड लढवली. पण तोपर्यंत तो सैन्याच्या तावडीत सापडला होता. त्याला तिथल्या एका टेलिफोनच्या वायरला गुंडाळून तिथल्या झाडावरती फासावर दिलं. असं जेव्हा घडतं, असे जेव्हा लोक मारले जातात, त्यावेळेला हे हकनाक जीव का घालवायचे? आणि अशा लोकांना आपल्या भारतात जर एंट्री द्यायची असेल तर त्यांना व्हिसा, पासपोर्ट हवाच, त्यांना भारतीयत्व हवंच. म्हणून हे जे कायदे चालले ह्याच्याबद्दल आपण नेहमी बोललं पाहिजे. अशा यांना सलाम करण्यासाठी आपण पुढचं गीत गातोय, वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.
सुजला सुफला मलयजशीतला सस्यश्यामला मातरं वन्दे सुजला सुफला मलयजशीतला सस्यश्यामला मातरं वन्दे 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 मातरं भारत माता की जय. थोडं जेवण मला तयार होते. आम्ही 1:15 वेळ दिली ते 5-10 मिनिटं अजून आपल्याला थोडं वेटिंग आहे. NME 75 आम्ही सगळे बरोबर जवळजवळ 5वी पासून ते 10वी 11वी पर्यंत 6-7 वर्ष आम्ही सगळे बरोबर होतो. आणि 1995 साली प्रथम ही कल्पना आली की आपण गेट टुगेदर केलं पाहिजे. त्या मध्यंतरी 20-1 वर्ष कोणी मागचे एकमेकाला काही एज्युकेशनल पुढे कॉमर्स म्हणा सायन्स म्हणा असे काही ग्रुप झाले होते. त्यानिमित्ताने गाठीभेटी होत होत्या. पण शाळकरी मित्र म्हणून एकत्र येणं ही कन्सेप्ट खरं तर 95 साली प्रथम आली. आमचा संजीव जोशी संप्रत जोशी म्हणून जो मित्र US ला होता तो पुण्यात आला होता आणि त्यातनं ही कल्पना करून सुरू झाली. आज त्यालाही 25 वर्ष झाली मला वाटतं. 95 साली आपण पहिला गेट टुगेदर केलं तर आज 2020 मध्ये आपण आलो. आणि मला वाटतं तेव्हापासून जवळजवळ न चुकता दरवर्षी आम्ही किमान एकदा तरी नक्कीच गेट टुगेदर करतो. कपल गेट टुगेदर ही कन्सेप्ट खरं एकदा 2 वर्षापूर्वी मला वाटतं केली होती. PYCच्या क्लब हाऊसमध्ये कपल गेट टुगेदर केलं होतं. पण आजच्या इतका त्याला भरीव रिस्पॉन्स मिळाला नव्हता. संध्याकाळची वेळ होती आणि कार्यक्रम मला वाटतं महिलांना न आवडणारा होता बहुधा. त्यामुळे त्याला महिलांचा सपोर्ट मिळावा तसा मिळाला नाही. आमच्या अॅन्युअल गेट टुगेदरला आमची संख्या आली 80-90 अशी जमलेली असते. पण कपल गेट टुगेदरला एवढा मोठा रिस्पॉन्स दुपारच्या कार्यक्रमाला मिळाला आहे. त्यामुळे मला वाटतं आम्हाला याच्यातनं कन्क्लुजन घ्यायला पाहिजे की कपल गेट टुगेदर दुपारच्याच वेळेला ठेवलं पाहिजे. आता आपण जो कार्यक्रम पाहिला म्हणजे खरं सर्व आमच्या आभार म्हणणार नाही कारण आमच्या घरातील मंडळी सगळे आमचे मित्रमंडळीला त्यांच्या मिसेस बायका आहेत. परंतु त्यांनी खूप मेहनत घेतली. जवळजवळ 4-5 वेळा त्यांनी रिहर्सल केली होती आणि शिरीष जगदाळेच्या घरी बऱ्यापैकी त्यांची रिहर्सल होत होती आणि त्यांनी कार्यक्रमाला मोठं स्वरूप दिलं. कार्यक्रम खूप मला सगळ्यांना आवडला, मनापासून आवडला आणि आपण सगळ्यांनी तो चांगल्या प्रकारे घेतला. त्या कार्यक्रमाविषयी आभारी आमचा मित्र काही 2 शब्द बोलू इच्छितो तर त्यांना मी पहिल्यांदा संधी देतो. धन्यवाद. सगळ्यांच्या उत्तम प्रतिसादावरून लक्षात येते की कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि सर्वोत्कृष्ट संचालन, सूत्रसंचालन झालेलं आहे.
विशेष करून मी इथे उभं राहण्याचं प्रयोजन म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता आपल्या नववी 75चे जे सर्व कर्तबगार आणि उत्साही मॅनेजमेंट टीम होती आणि त्याच्या जोडीला आपल्या काही सहकार्यांच्या मित्रांच्या सहचारणींनी सुद्धा इतक्यात उत्साहाने भाग घेतला. त्या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आभार. आणि मला वाटतं सर्वांनी एकदा उभं राहून त्यांना स्टँडिंग ओवेशन जोरदारपैकी देऊया. मला आठवतंय 8वी मध्ये मी खरं या शाळेमध्ये नववीत आलो होतो. 2.5 वर्ष होतो. पण त्या 2.5 वर्षानंतर आज जवळ 45 वर्षांनी मी ज्याला सगळ्यांना भेटतोय तर तीच आपुलकी आणि प्रेम मला इथे अनुभवायला मिळालं. त्यामुळे अत्यंत आनंददायक संगीतमय असा हा दिवस पार पडला. अशाच प्रकारचे कार्यक्रम पुढेही आयोजित होतील अशी मला खात्री आहे आणि ती सर्वांच्या वतीने मी ज्यांना विनंती करतो. धन्यवाद. आवडीने जे आपल्याला सांगितलं की अँकरिंग ज्यांनी केलं त्या आमच्या विकास उमरणकरच्या मिसेस अद्वैता उमराणीकर त्या अहिल्या नेहमी शाळेमध्ये आता शिक्षिका आहेत मराठी गावची रिटायर होणार आहेत. त्यांच्या हस्ते आजच ध्वजवंदन होतं शाळेचं. तर मध्यंतरी त्यांनी एक अहिल्याबाई होळकरांच्या जीवनावरती एक महाश्वेता असं खूप मोठं नाट्य त्यांनी शाळेच्या मुलांकडनं आदिवासी विद्यार्थ्यांकडनं करून घेतलं होतं. जवळजवळ 1,500 कलाकार त्या नाट्यामध्ये होते आणि गणेश कलाक्रीडामध्ये 2 दिवस मला वाटतं तो कार्यक्रम चालला होता. आपण थोडं त्यांच्याचकडनं त्या संदर्भातले त्यांचे जे काही अनुभव असतील किंवा जे काही एफर्ट्स त्यांना घ्यायला लागले ते थोडं आपण ऐकूया. कारण माझ्या मते त्या कार्यक्रमाची जी भव्यता होती त्याच्यामुळे त्याचं गिनीज बुक्समध्ये मोस्टली रेकॉर्डिंग होईल इतपत तो कार्यक्रम भव्य होता. तर अद्वैतांकडनं आपण थोडं ते ऐकूया. खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना भूक लागली आहे तिकडनं वास येत पण ठीक आहे थोडक्यात सांगते. मी अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये कामाला आहे आणि यंदा आमची जी शाळा आहे ती वास्तू आम्हाला दिल्याला 81 वर्ष पूर्ण झाली. तर असा प्रस्ताव आला की काय करूया. तर जाणता राजा किंवा शिवाजी महाराजांचे चरित्र सगळीकडे कायम केलं जातं किंवा ती भव्यता कायम आपण पाहिलेली आहे. पण अहिल्याबाईंचं चरित्र आजपर्यंत कुणापर्यंत आलेलंच नाही. कारण शिवाजी नंतर किंवा संभाजीच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या सत्तेचं नेमकं काय झालं याचा उल्लेख कुठेच केला जाते. आणि पेशव्यांबद्दल जे बोललं जातं ते बाजीराव मस्तानी या संदर्भात बोललं जातं. त्यांचं मोठेपण बाजीरावांनी जे काही काम केलं 40 वर्ष एकही लढाई न हरलेला राजा म्हणून त्याचं गुणगान किंवा त्याचा अभ्यासक्रम हा लंडनच्या आर्मीमध्ये शिकवला जातो. हे आपल्या कुणाला माहितीच नाही. मग ह्या राजाचे सरदार कसे होते आणि ह्या सरदारांपैकी मल्हारराव होळकर जे होते त्यांची ही सून जी अशिक्षित होती चौंडी गावात धनगराच्या घरात जन्माला आलेली मुलगी तिने किती मोठेपण केलं तिचं सगळं चरित्र मला उभं करायचं होतं. आणि 2 तासाचा अवधी होता. बाबासाहेब पुरंदरेंशी पण मी बोलले पण ते म्हणाले शिवाजी महाराजांसारखं हॅपनिंग काही नाही आहे त्यांच्या. पण म्हटलं मी हे आणणार स्टेजवर आणि त्यांना आणून ते बसवून दाखवल्यावर ते अवाक झाले की 1,500 मुली चालवणं आणि अतिशय शिस्तबद्ध कुठेही आवाज नाही गोंधळ नाही. 200 मुली त्याला पॅरलल डान्स करत होत्या. त्याच्यात ते कोरिओग्राफर बोलवला किंवा त्याचे स्क्रिप्ट आम्ही सगळं एडिट केलं किंवा लिहिलं ते अप्रतिम झालं. ह्याची एक वेबसाईट मी त्यांच्याकडे पाठवली ती आपल्या नमोवर मी पाठवी. तर अहिल्याबाईंचं चरित्र वेगळे पण असं आहे की अहिल्याबाईंनी तोफा बनवायला त्या शिकल्या होत्या आणि त्यांनी अशा लढाया केल्या की त्या सैन्य नेऊन उभं करायच्या पण लढाई नाही करायची तह करून जिंकायचं. हा त्यांचा एक वेगळेपणा होता. किंवा शत्रूचा दाणा बघा तोडणं वगैरे हा जो प्रकार होता. म्हणजे लढाई न करता लढाई जिंकलेली राणी आणि पहिली महिला वॉरियर म्हणून तिचा उल्लेख आम्ही या महानाट्यातनं केला. त्याचं लेखन गीतलेखन वगैरे सगळं मी केलं आणि मला अतिशय समाधानाने निवृत्त होताना की आपल्या हातात एक छान भव्य कलाकृती घडली. त्यांचा मला पुणे घेऊन सत्कार करायचा. मी विकासलाच बोलवतो आता कारण मला वाटतं नवऱ्याने बायकोचा सत्कार करणं याच्यासारखा दुर्बळ योग आज आपण तो साध्य करूया. यशस्वी नवऱ्याच्या मागे बायको असते तसं माझा नवरा माझ्या पाठीमागे आहे. त्यांनी अतिशय सुंदर ते सगळं कौतुक त्याच्या एकाच्या माझ्या सगळ्या नातेवाईकांना पाठवलं आणि हा भाव असल्यामुळे आणि त्या रिटायरमेंट नंतर तो सगळं स्वयंपाकघर बघणार असं आमचं ठरलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट. कारण आम्ही सेम डे 30 जूनला दोघेही रिटायर्ड होतोय त्याच्यामुळे आमचं हे कॉन्ट्रॅक्ट ठरले. त्यांनी स्वयंपाकघर बघायचं आणि मी बाहेर हिंडायचं. आनंदाने स्वीकारलेलं आहे आणि गेल्या 3-4
3-4 महिने या सादरीकरणाच्या आधी जे तिने कष्ट केले ते मी अगदी जवळनं पाहिलेले आहे. आम्ही जेवढा जमेल तेवढा तिला सहकार्य केलेलं आहे. थँक्यू. तर बाकीची आपली मंडळी सगळी घरची होती. नववी 75 त्यांच्या कुटुंबियांपैकी होती. फोटो जे पोर्ट्रेट फोटो सगळ्यांचे काढले ते विकास शिंदे त्यांनी फोटो सगळ्यांचे काढलेले आहेत. आय होप की आपलं जेवण होईपर्यंत त्याचे प्रिंट्स पण येतील. त्याचं जे प्रिंटिंग आहे ती कटसी बिपिन कवठेकरांची आहे. आपण विजय नाईक जे आपलं व्हिडिओ शूटिंग आणि कॅन्डिडेट फोटोग्राफी जे करता आहेत ते फोटो मोस्टली आज किंवा उद्यापर्यंत येतील. ते आले की आमच्या ग्रुपवर सगळ्यांना आम्ही ग्रुपवर टाकले जातील आणि आम्ही प्रत्येकाला घरी आपापल्या मिसेसना दाखवा आणि जे काय त्यांच्यात त्यांचाही ग्रुप आहे मला वाटतं त्याच्यावरही टाकायला हरकत नाही. जे गायक कपलची ओळख अच्छा विथ कपल्स ताडफळे सरांची मुलगी म्हणजे मगाशी जे शिरीष एवढा लागतं होतं मला माहित नव्हतं की त्यांनी जाऊन सरांना त्याच वेळेला चॅलेंज दिलं होतं की डॉक्टरच नाही. हे आता कळलं मला. निरंजन पंडित मिसेस पंडित तुला काय बोलायचं गायल्यानंतर माझा आवाज बंद पडतो. बोलायला काही हरकत नाही रे गायला सांगत नाही तुला. ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम तुम्हाला सगळ्यांना भेटते पण मला आज जरी मी आज तुमच्या समोर प्रेझेन्स म्हणजे माझा आहे तरी घरी काय असतं ते मला कळतं. सगळे मूवीचा ग्रुप कसा तर सकाळी उठल्या उठल्या जे गुदगुल्या होत असतात ना हसत असतात त्याच्यावर तरी बेसिक आला म्हणजे नवीन असताना कळेल ना मला नंतर म्हणलं हा भोले मूवीचा मेसेज आहे हा ठीक आहे असं करत ते कंटिन्यू होतं. सो आय एम रिअली हॅपी की तुमचा ग्रुप असाच कंटिन्यू राहू दे आणि जसं या म्हटलं असं आमचा एक ग्रुप बघू आता चालू झाला त्या कॉम्पिटिशनच होईल मध्ये त्यांच्यावर मेसेज कळत नाहीत ना. तेवढं खाण्यासाठी आम्ही केलं नाही. थँक्यू सो मच. अनिल अरकाटकर आणि मृणाल अरकाटकर त्यांचं खास कौतुक कारण ते काल US वरनं आज पहाटे मुंबईला आले. 1 वाजता मुंबई तिथे 4-4:30ला ते टॅक्सीने पुण्यात आले. अगदी 1 तास त्यांनी काय थोडंफार झोप घेतली असेल आणि 6-6:30ला उठून ते तयार होऊन इथे आणि त्यांचा उत्साह एवढा होता की तो आम्हाला नेहमी US मधनं सांगत होता की मी येणार आहे ती म्हणजे मिसेस अरकाटकर गाणार आहे. रिअली हॅट्स ऑफ टू देम. विकास उमराणीकर आणि अद्वैत उमराणीकर आम्ही 2 तास माझ्या ऑफिसमध्ये जरा दुपारी एका रविवारी असे भेटलो होतो की अँकरिंग त्यांनी करावं अशी आमची विनंती होती आणि अँकरिंग करताना त्यांना थोडीफार माहिती करून घ्यायची होती आणि गप्पा मारल्या. लिटरली 1-1.5 तास मला वाटतं एका रविवारी दुपारी आम्ही गप्पा मारल्या. पण त्यांच्यातला अँकर जो आहे त्यांनी गप्पा मारता मारता जे काही पिकअप केलं आणि जे त्यांनी आज पेरलं म्हणजे 2-1 तासामध्ये प्रत्येक गाण्यामध्ये त्यांनी त्या काही जे काय गप्पा मारल्या त्यातले जे काय पिकअप करून पेरलं लिटरली हॅट्स ऑफ टू देम. संजीव हो मिसेस हो म्हणजे तुला काही बोलायचं खूप आभारी आहे. कमी ओळखलं म्हणजे आवाज चांगला नाही. नचिकेत मला वाटतं जेवढे मुंबईचे कार्यक्रम होतात आणि त्याच्यामध्ये काही आपण दर्शन करतोय नचिकेतची साथ ही कायम असते. जे लोक आमरसाच्या जेवणाला विवेक शिंद्रेकडे गेलेले आहेत त्यांनी पण मला वाटतं नचिकेतचा तबला अनुभवला आहे. विवेक शिंद्रेकडे 2 वर्ष मध्यंतरी महिन्यातलं एक सहमोजन होत होतं. पुन्हा यावर्षी मला वाटतं चालू होईल आहे. याही तबला वाजवतात याही तबला वाजवतात. आणि त्यामुळे आमची लय पक्की आहे. पुढल्या वर्षी नाही एक कार्यक्रम नक्की आहे की जुगलबंदी करायला हरकत नाही कारण मी ऐकलं की त्या ढोलकी वाजवतात.
त्या ढोलकी आणि तुझा तबला अशी एक जुगलबंदी पुढल्या वर्षी एक कार्यक्रम करायला हरकत नाही. प्रसाद नवाते, मिसेस नवाते. चार्टर्ड अकाउंटंट मित्र आहे आमचा आणि अकाउंट्सच्या संदर्भात अकाउंटशी संबंध असताना सुद्धा बासरी वादन त्यांनी जतन केलंय. आणि त्याच्या ज्या काही आमच्या 975च्या ग्रुपवरती ज्या काही सांगीतिक त्याचे काही लेख म्हणा किंवा काही थोडं त्याचे जे विचार असतात खरंच चांगले असतात आणि आम्हा सगळ्यांना ते खूप आवडतात. त्याला बऱ्यापैकी त्याला तर नक्कीच वनसोड मिळतं, इथेही नक्कीच वनसोड मिळतं. गिरीश काळे, तुला काय म्हणायचं गिरीश? हा गाण्याचा छंद मी बायकोमुळे सुरू केलेला आहे. हे आपलं आधी नुसतं बाथरूम संगीत करायचं. आणि हार्मोनियम आपल्याला त्यांनी आज जी मदत केली त्या मृणाल नांदेडकर, सॉरी मिनल नांदेडकर, त्यांना आपण ऐकायला थोडं हे केलं ते सांगितलं, पण त्यांनी सुद्धा काय म्हटलं ही हार्मोनियम मध्ये PhD आहे हिची. सुहास इनाम, एक मिनिट. आपल्या 975च्या गेट टुगेदर तर्फे आपण त्यांचा सन्मान करूया. सुहास इनामदार. बोलायचा आनंद होतो. सगळ्यांना ऐकल्याबद्दल धन्यवाद. कारण जरी जर गाणी म्हणत असेल तर होत्या सगळ्यांचा नाराजीचा सूर असतो. थँक्यू. तर ते संस्कार भारती त्यांचे जे कला जे स्वयंसेवक असतात, आपण नेहमी आनंद चतुर्दशीला बघतो की पूर्ण लक्ष्मीपुरावरती त्यांच्या मोठ्या रांगोळ्या असतात. तर बाहेर जी रांगोळी आहे ते त्या संस्कार भारतीच्या स्वयंसेवकांनी काल काढलेली आहे. पुणे हॉलमध्ये हा कार्यक्रम होतोय. पाध्ये आणि गांधी हे तिथले केटर आणि व्यवस्थापक आहेत, त्यांचे आम्हाला खूप सहकार्य झालं. आम्ही त्यांना संदर्भात त्रास दिला, बरंच निगोशिएट केलं आणि ठराविक बजेटमध्ये हा कार्यक्रम बसवावा अशी खरं प्रामाणिक इच्छा होती. अत्तराच्या ज्या सकाळी बाटल्या तुम्हा सगळ्यांना पुरुषांना मला वाटतं दिल्या, याचं क्रेडिट चम्या जोशी त्यांना जातं. सगळे जोशी त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. मी काय बोलणार, वाईट पंक्ती म्हणलं. काही नाही, मी नेहमीच कामात पुढे असतो आणि बोलण्यात शांत असतो. किशोर भागवत यांनी पण सगळ्यांसाठी एक भेट वस्तू आणलेली आहे, ती जाताना सगळ्यांनी काउंटरवरनं कलेक्ट करा. किशोरला यायला थोडा उशीर झाला त्यामुळे सकाळी डिस्ट्रीब्यूट नाही करू शकलो, पण जाताना हे करा. चारू गोखलेंनी मला वाटते काहीतरी त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते सगळ्यांना चारू युगाने माहिती सांग. नमस्कार. आज जे लिपस्टिक 7 days 7 shade असं आमची कन्सेप्ट आहे आणि व्हायोलिना हर्बल लिपस्टिक्स म्हणजे पूर्ण व्हेजिटेरियन अशी लिपस्टिक आहे, हे केमिकल्स वगैरे त्याच्यात नाही आहे आणि हे आमचं स्वतःचं इनोव्हेशन आहे. आणि गेली 2005 पासून आम्ही ह्या डेव्हलपमेंट सुरू केल्या. म्हणजे आमची थोडक्यात अजून रिटायरमेंट आमची झाली नाही आहे, म्हणजे अजून पुढची काही वर्ष अजून आम्ही कार्यरत राहू यासाठी. आणि शिवाय आम्ही गोखले हर्बल ही आमची इको फ्रेंडली क्लिनिंग प्रॉडक्ट्स पण काढलेली आहेत, ज्यामध्ये केमिकल फ्री अशी त्याची कन्सेप्ट आहे. नदी वाचवा, जे आपण आजकाल पाहतो की ॲसिडिक सगळ्या गोष्टी चालू असतात, सांडपाण्यातनं जातात, त्याला प्रिव्हेन्शन म्हणून आम्ही व्हिनेगर बेस्ड अशी सगळी इको क्लीन प्रॉडक्ट्स काढली आहेत की ज्यामध्ये डिटर्जंट म्हणजे वॉशिंग मशीनसाठी वापरायचा लिक्विड डिटर्जंट पण आहे, तसंच टॉयलेट क्लिनर, फ्लोअर क्लिनर, आणखीन डिश वॉशिंग वगैरे अशी बरीच 10 पैकी प्रॉडक्ट्स आहेत, ज्याचा आता आम्ही मार्केटिंगमध्ये सुरू केलं. आणि आज इथे मला ह्या सगळ्या ग्रुपमध्ये त्याला खूप आनंद वाटतो त्याचा की आमचं स्वतःचं प्रॉडक्ट आम्ही देऊ शकतो आहे.
आणि मला खूप ग्रुप आवडला आणि छान एन्जॉय केलं मी. धन्यवाद. ही जी ऍक्च्युअली कन्सेप्ट होती की कपल गेट टुगेदर, ही नो डाऊट आमच्या ऍडमिन बिपिन कवटेकर यांची कल्पना होती, पण त्याला मूर्त स्वरूप मला वाटतं शिरीष जगदाळेंनी खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या घरी पण प्रॅक्टिस करायची. म्हणजे आता आपण सगळा कार्यक्रम पाहिला गाण्याचा, तो त्याच्या घरी चालायचा बऱ्यापैकी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट होती. परत ते केटरर किंवा हॉल सिलेक्शन असेल किंवा कार्यक्रमाचं सिलेक्शन असेल किंवा ओव्हरऑल जे मला वाटतं त्यांनी हे जे आज म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती जे निमंत्रण पत्रिका जी सगळ्यांनी पाहिली की जी निळ्या बॅकग्राऊंडवरती डेकोरेटेड अशी पत्रिका दिली, त्याचंही क्रेडिट सगळं शिरीषला जातं. मला वाटतं त्याला आपण हॅट्स ऑफ करूया. सगळ्या मंडळींपैकी आम्ही 5-6 मंडळी याच्यात थोडी लीड घेतो. मला वाटतं बहुधा आम्हाला वेळही असतो, फावला वेळ असतो, त्यामुळे थोडा आम्ही त्याच्यात लीड घेतो. तर सगळ्यांची हे आहे की त्या सगळ्यांची एकदम इंट्रोडक्शन किंवा ओळख करून द्या. तर मी सगळ्यांना बोलवतो. बिपिन कवटेकर, शिरीष जगदाळे, जगदीश धोमडे, मुकुंद कुलकर्णी, चम्या जोशी आणि डॉक्टर सेठिया. यावेळेला त्यांच्या कार्य भरवल्यामुळे त्यांनी जरा वेळ कमी दिला होता. पुढल्या वेळेला ते कसं घडून काढतील असं मला नक्कीच वाटतं. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आम्हाला प्रतिसाद दिला. 65 खरंच आम्हाला अपेक्षा नव्हती. म्हणजे अगदी फ्रँकली सांगतो, आता कार्यक्रम जवळजवळ संपत आलाय. आम्हाला अपेक्षा 50 लोकांची होती. 50 होतील, 45 होतील अशी खरंच शंका होती, पण 50 तरी नक्की होतील असा एक कॉन्फिडन्स होता. आणि त्या दृष्टीने आम्ही हा हॉल मध्यवर्ती आणि थोडा फ्री याने म्हणजे ॲटमॉस्फिअर आणि या दृष्टीने हा हॉल चांगला वाटला बाकी सगळ्यांना. आणि एवढ्या छोट्या कार्यक्रमाला बाकी कोणी हॉलच देईना. म्हणजे आम्ही हा कार्यक्रम इव्हेंट करायचा असं जेव्हा ठरवलं 4-1 महिन्यापूर्वी, तेव्हापासून आधी श्रुती पाहिलं, कारण आम्हाला ब्राह्मणी जेवण आणि पंगत जेवण ठेवायचं होतं. तर मला आधी श्रुती पाहिलं, त्याच्यासमोरचा एक हॉल पाहिला, परंतु कोणी एवढ्या कमी लोकांसाठी तेव्हापासून हॉल बुकिंग करायला कोणी तयार नाही. पण पाध्ये गांधींनी आम्हाला ती मदत केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, खाली त्यातला एक मोठा हॉल आहे, तो नाही देता येणार, पण वरचा हॉल तुम्हाला. आणि आम्ही हा हॉल पाहिला, आम्हाला तो योग्य वाटला आपल्या कार्यक्रमासाठी. पण जिथे आम्हाला 50ची अपेक्षा होती तिथे जवळ 65 लोक एनरोल झाले. आणि खरोखरीच या प्रतिसादामुळे आमचा ग्रुप वाढला आहे. आणि वर्षात 1 किंवा 2 कार्यक्रम हे मला वाटतं करावे शिरीषची, पण त्याला कारण मेजर रोल अर्थात शिरीष घेतोच आहे सध्या. आणि आय होप की असेच आपण भेटत राहू. नुमवी 75 हल्ली आम्ही बऱ्यापैकी भेटत असतो. सारथी दर रविवारी एक चालू असतं. 15-20 मंडळी तिथे असतात. वाढदिवस आमच्या मित्रमंडळींचे आम्ही तिथे साजरे करतो. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी किंवा शनिवारी संध्याकाळची बैठक चालू असते. आणि वार्षिक किंवा आधीमध्ये गेट टुगेदर, कोणी परदेशातनं आला, US मध्ये काही मित्र आहेत, ते US मधनं कोणी आला, UK मध्ये कोणी मित्र आहेत, UK मधनं कोणी आला, एक ग्रुप जमतो. 10-15 जणांना फोन जातात किंवा SMS टाकले जातात व्हॉट्सअपमुळे. ती सोय खूप चांगली झाली. आणि 15-20 जण नक्की जमतात आणि वेगळ्या वेगळ्या ऑकेजनला. हा दिल्लीवाला आला तरी करतो असं बिपिन सांगतोय. निरंजनला इन्व्हिटेशन आहे. दिल्लीवाला आला, मकरन आला, मकर नारकर म्हणून आमचा एक वकील मित्र आहे, तो दिल्लीत असतो. तो जरी आला तरी सुद्धा अशी भेटीगाठी अजून म्हणून चालेल. आणि रिअली वी एन्जॉय इच अदर्स कंपनी. आणि जी शाळेतली मैत्री आपण म्हणतो की त्याच्यामध्ये पुढे आर्थिक स्तरावर ज्या मैत्री होतात किंवा प्रोफेशनल ज्या मैत्री होतात त्या एका लिमिटेड एक्सटेंट पर्यंत राहतात. किंवा त्याचा जो काही म्हणजे त्यांचा जो गाभा आहे तो त्या तेवढ्यापुरता असतो. पण शाळेतली जी मैत्री आहे की जी खरोखर निस्वार्थी मैत्री म्हणता येईल. आणि आम्ही खूप एन्जॉय करतो, आजही एन्जॉय करतो. आणि आता जसे प्रत्येक काही मंडळी जी नोकरीमध्ये होती ते आता रिटायर झाले बरेचसे, काही 1-2 महिन्यात होतील. कारण सगळेजण साधारणतः 1959 किंवा 60 बॉर्न आहे. त्यामुळे बरेच जण आयतर 60 पूर्ण झाली किंवा 60च्या आहेत, म्हणजे 60 आता पूर्ण होईल. त्यामुळे तेव्हा ऍक्च्युअली हा म्हणजे बिपिन म्हणते तसंच की त्याच्या मनात होतं की सगळ्यांची एकत्र 60 शांत करू. पण ते फार अवघड वाटायला लागलं, कारण त्याच्यामध्ये बरेच खरखोरे यायला लागले, काय अमुक तमुक. स्वाटी सगळे शांत झाले. किंवा देशपांडे म्हणतात सगळे शांत झाले. त्यामुळे 60 शांत वेगळी करायची गरज नाही. पण त्या कन्सेप्टमुळे खरा हा कार्यक्रम ऍक्च्युअली म्हणजे कल्पना आली, सुरू झाला आणि त्यांनी चांगल्यापैकी मूळ धरलंय. तर लेट्स मीट एव्हरी इयर ॲटलीस्ट वन्स आणि आपण नक्कीच एन्जॉय करू. थँक्स फॉर एव्हरीबडीज पार्टिसिपेशन अँड सपोर्ट.
जेवण तयार आहे, फक्त मला वाटतं 2 पंक्ती करायला लागणार आहे. तर ज्यांना घाई असेल किंवा भूक खूप लागली असेल त्यांनी पहिला पंक्ती जेवण घ्या. अर्धा पाऊण तासाने दुसरी पंगत मला वाटतं 2 पंक्तीमध्ये आपलं जेवणाचं जेवण होऊ शकेल. 1 मिनिट. मला वाटतं 26 जानेवारी एव्हरी इयर ठरवायला काय हरकत नाही. वेन्यू फक्त वाटत बदलूया. आता या कार्यक्रमाला सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याच्याबद्दल धन्यवाद. बोलताना मित्रांबरोबर एक कल्पना आलेली आहे ती मी मांडतोय सगळ्यांपुढे की आपले शाळेच्या वेळेचे फोटो ज्यांच्याकडे असतील त्यांनी ग्रुपवरती कृपया टाकावे. ते आपण कलेक्शन कुठे ते आपण ठरवून घेऊया आता. पण ज्यांच्याकडे अवेलेबल असतील त्यांनी ते टाकावे की एक चांगली आठवण आपल्याकडे राहू शकेल. धन्यवाद. नसतील अगदी मोकळेपणाने सांगा, कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये काहीतरी वेगळेपणा असावा, काहीतरी वेगळा व्हेन्यू जसं आपण म्हणतो तसा कार्यक्रमही काहीतरी वेगळा करता यावा. कलाकार कोण कोण आहेत हे यस तुमच्याकडनं तुम्ही पुढे या जरूर. लेडीज व्हॉलेंटियर्सही त्याच्यात कोणी पुढे आल्या तर आम्हाला आवडेल, कारण लेडीजचाही ग्रुप करून त्याच्यातही काही तुम्ही तयारी करू शकता. त्यामुळे नक्कीच वी विल वेलकम ऑल सजेशन्स ॲज वेल ॲज द पार्टिसिपेशन. येस, थँक्यू. आपण आता जेवणाचा आनंद घेऊया.